नमस्कार, मी अंजली। आज आपण आलो आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात असलेल्या टाकळगव्हाण या गावी। कयाधू नदीच्या काठेवर वसलेलं हे गाव आहे। अत्यंत सुपीक अशी इथली शेती आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये कापूस या पिकाचं उच्चाटन करून मुक्त संचार पद्धतीने गोठा तुम्हाला इथे पाहायला भेटतोय। अत्यंत आधुनिक पद्धतीचा हा गोठा तुम्ही पाहू शकता। गंगाधर बळीराम श्रृंगारे या प्रगतशील शेतकऱ्यांचा हा मुक्त संचार गोठा आहे। तुम्ही पाहू शकता इथे किती मोठ्या प्रमाणावर गाय आहे। सर, किती गाय आहेत आपल्याकडे? सध्या जर पाहिलं तर एक 42 ते 43 लहान मोठे जनावर आहेत आमच्याकडे। हा गोठा आपण कधीपासून सुरू केला याची एक हिस्ट्री आम्हाला सांगा। साधारणतः 2007-8 मध्ये आम्ही हे चालू केलं। एकंदरीत आमच्या गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता कयाधू नदीच्या काठावर वसलेलं हे गाव दर 2 ते 3 वर्षांना नैसर्गिक चक्रात अडकतं आणि येणारा महापूर आणि त्यातून होणारं शेतीचं नुकसान, त्यात खरीपाचा हंगाम पूर्णतः वाहून जात होता। आणि याच्यावर जर काही सोल्युशन काढायचं होतं तर त्याला मग एकच पर्याय होता, काहीतरी जोड व्यवसाय करणं। आणि असं लक्षात आलं की दुग्ध व्यवसायासारखा शेतीला दुसरा व्यवसाय नाही आणि पारंपरिकही मग पशुपालन आमच्याकडं एक शेतकरी म्हणून होत होतं, परंतु त्यातून दूध उत्पादन व्यावसायिकरित्या होत नव्हतं। म्हणून विचार केला की आपण संकरित जनावरांकडे वळलं पाहिजे। आणि मराठवाड्याची परिस्थिती जर पाहिली तर संकरित जनावर तसेही इथं जास्त प्रमाणात सक्सेस झालेले किंवा तिथं उत्तमरित्या लोकांनी केलेलं आढळलं नाही। म्हणून 2 गायीपासून 2007 मध्ये चालू केलेला हा व्यवसाय, त्यानंतर परत 6 महिन्यांनी 2 गायी इथं आम्ही आणल्या आणि 4 गायी एकदा बाहेरून आणल्याच्या नंतर परत या गोठ्यात किंवा या आमच्या घरी परत विकत जनावर आणले नाही। हे सर्व जे जनावर आपल्यापर्यंत दिसतात हे सर्व आम्ही घरच्या घरी तयार केलेले आहेत। त्यातून एक झालं की शेतकरी हा जो आहे तो पाहिल्याशिवाय कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही। म्हणून इथं जे काही उदाहरण तयार झालं त्या उदाहरणातून शेतकऱ्यांना असं दिसलं की आपल्याही इथं हे यशस्वीरित्या होऊ शकतं आणि त्यातून हा व्यवसाय चालू झाला आमचा। आता हे संकरित गायींचा गोठा आहे, पूर्णपणे ह्या संकरित गाय। आपल्या मराठवाड्यात तसं पाहिलं तर या गायी भेटत नाही। हे सगळं तुम्हाला करताना काय अडचणी आल्या, काय संघर्ष करावा लागला याच्यासाठी? संघर्ष करावा लागला म्हणजे आम्ही आता हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय करत असताना एक आपण त्याच्यातून अभ्यास केला पाहिजे हे लक्षात आलं। आणि प्रत्येक जी गोष्ट होती ती एक एक गोष्ट आपण शिकून घेतली। आमचे जे काही लहान बंधू आहेत तो पंडितराव, त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण वेळ काम केलं आणि ते पूर्ण वेळ काम करत असताना स्वतःला त्यात झोकून दिलं आणि एक एक गोष्ट ते शिकले। मग संकरित जनावरांचं संगोपन असेल, त्याचं चाऱ्याचं व्यवस्थापन असेल, कोरड्या आणि ओल्या चाऱ्याचं प्रमाण असेल ते घेतलं। त्यानंतर मग त्याचं रेतन करणे असेल आणि आधुनिक इतर ज्या काही संकल्पना जगात या संकरित जनावरांच्या बाबतीत आल्या त्या सगळ्या संकल्पना आम्ही इथं राबवायचा प्रयत्न केला। अगोदर हे जे काही होतं हे बंदिस्त होतं, त्याच्यात मग मुक्त संचार मध्ये आलो आम्ही, रेतन करण्याचं शिकलं। इथल्या पशुसंवर्धन विभाग जो आहे त्या विभागानंही मग आमच्या साथीला येत, मग इतर शासकीय यंत्रणा साथीला आल्या, कृषी विज्ञान केंद्र विद्यापीठाचे काही शास्त्रज्ञ यांची मदत घेतली आणि या सर्वांच्या मदतीतून आलेल्या अनंत अडचणीवर मात करून आपण इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे। नमस्कार दादा, आपलं नाव सांगा। पंडित बळवंतराव श्रृंगारे, मुक्काम टाकळगाव। श्रृंगारे सरांचे हे लहान भाऊ आहेत, दोघं मिळून हा व्यवसाय करतात। या मुक्त संचार गोठ्यासाठी काय मॅनेजमेंट लागतं, ते कसं पद्धतीने केलं याची माहिती आपण जाणून घेऊया। सुरुवातीला जर तंत्रज्ञानाचा वापर करायचं झालं तर सुरुवाती ती दूध काढण्याच्या पद्धतीपासून सुरुवातीचे 2 वर्ष आम्ही हातानं दूध काढत असताना खूप लेबरचा प्रॉब्लेम होता। त्याच्यावर मात करण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर आम्ही चालू केला। मिल्किंग मशीनचा वापर केल्याच्या नंतर जे चारा कटिंगसाठी जे चाप कटर लागणार होतं ते पण एक 2-3 वर्षात आम्ही खरेदी केला आणि त्याच्यात पण यांत्रिकीकरण केलं आणि चाप कटरचा उपयोग चालू केला। त्याच्यानंतर मुक्त शेड पद्धतीचा वापर केला। त्याच्यापासून तुमचं शेण काढण्याची मेहनत वाढली, झाडझुडीची मेहनत वाढली, गायला धुण्याची मेहनत वाढली, त्याच्यामुळे लेबरला पण त्रास कमी झाला आणि ही संख्या आम्हाला त्याच्यापासून वाढवता जमली। परत एक समोर 2016-17च्या नंतर असं लक्षात आलं की जनावरांची संख्या वाढलेली आहे आणि हे रोजचा चारा
आपल्याला आणण्यासाठी पुरवणारा नाही. म्हणून मुरघास नवीन तंत्रज्ञान जे निघालेले आहे मुरघास हे, तर त्याच्यामध्ये आम्ही पण काम करायला चालू केली आणि दरवर्षी 100 ते 125 टन मुरघास आपण सायलेज बनवून ठेवतो की जे वर्षभर दोन्ही टाइम जनावराला पुरल. परत ब्रीडिंगवर नुसती गाय सांभाळून उपयोग होणार नाही, 20, 22, 25 लिटरची गाय आपल्याला पुरवणार नाही हे जेव्हा लक्षात आलं 2014-15ला, त्यावेळेस आम्ही ब्रीडिंगकडे वळलो आणि ब्रीडिंग चालू केली. आज रोजी आपल्याकडं सुरुवातीला आपण बायपचेच स्ट्रॉ वापरायची जी की अवेलेबल होते. 2007ला आमचं गाव, आमचं आमचं हे संस्था, आपला जिल्हा बायपला हे होता आणि ते बायपचे 2007 ते 2013-14 पर्यंत बायपचेच बुल वापरून आपण तयार केल्या. 13-14च्या नंतर ABSच्या चांगल्या स्ट्रॉ वापरायला चालू केल्या, WWSच्या चांगल्या स्ट्रॉ वापरायला चालू केल्या, डेन्मार्कच्या वापरायला चालू केल्या. त्याच्यात बी आज रोजी आपल्याकडं एक ABSचा जो आरमाडा नावाचा बुल आहे त्याच्या एक 20-22 कालवडी आहेत आणि त्या प्रेग्नेंट करते वेळेस आपण WWSच्या लिचवर्थ नावाच्या बुलनं आपण भरून घेणार आहेत. आणि ह्या इतक्या महागाचा बुल ज्यावेळेस लावायचा असतो त्यावेळेस ती एका गायीसाठी एक न लावता नवीन थोडंसं आपण मनानच शिकलो याच्यामध्ये की एका टाइमला जर 2 कालवडी किंवा 2 गायी हिटवर आल्या तर त्या 2 गायी एका स्ट्रॉनं वापरायच्या, एका स्ट्रॉनं प्रेग्नेंट करायच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश पण भेटलेलं आहे, ज्या की जोडीच्या जोडी ॲट ए टाइम एका स्ट्रॉवर प्रेग्नेंट राहण्यासाठी. तर म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेता जमल हे पण आपण शिकलो त्याच्यामध्ये. आता या दुग्ध व्यवसायासाठी अर्थकारण आम्हाला जरा सांगा की यासाठी तुम्हाला किती खर्च लागला आणि यातून उत्पन्न कसं येते. कारणाविषयी बोलायचं तर दररोज प्रतिदिवस आपल्यापाशी एक 250 ते 350 लिटर दूध रोज निघतं आणि 350 लिटर दुधाचा जर 37-38 रुपयाच्या याने हिसाब केला तर 4,500 रुपये प्रतिदिवस दुधाचे होतात. त्याच्यातून 70% तुमचा खाद्यावर असेल, इतर मेंटेनन्स असेल, एक 70% खर्च जातो. एक 1400 ते 1500 रुपये याच्यामध्ये आपल्याला दररोज उरतात. आणि आपण चांगल्या ब्रीडच्या ज्या गायी तयार केलेल्या आहेत त्या ब्रीडच्या गायीच्या याच्या जोरावर आपण शेतकऱ्याला दरवर्षी आपल्या फार्ममधून 7 ते 8 गायी विक्री पण करतो. त्याच्यातून एक निव्वळ नफा एक 10 लाख रुपयापर्यंत आपण गायी विकतो याच्यातून दरवर्षी. म्हणजे वर्षभरातून दूध उत्पादन आणि गायी विक्री या दोन्हीचा जर हिसाब केला तर 13-14 लाख रुपये आरामात याच्यातून भेटून जातात दर प्रतिवर्ष. किती श्रम काम करते याच्यात 2 लेबर आणि मी स्वतः असं 3 जण काम करतो याच्यामध्ये. मराठवाडा हा तसा मागास भाग आहे आपण पाहिलं तर इथल्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी आपण काय आवाहन कराल. दूध व्यवसाय करत असताना एकच चालू करत असताना युवकांनी असं करावं की हा व्यवसाय जोड व्यवसाय म्हणून न करता हा मुख्य व्यवसाय म्हणून करावा. आणि परत सुशिक्षित बेरोजगार म्हणून घेणाऱ्या नवयुवकांना एक आव्हान आहे की याच्यात पण पैसे आहेत. आज रोजी आम्ही हे 35,000 रुपयापासून चालू केलेला व्यवसाय आज याच्यात 40-42 गायी आहेत. प्रति गाय 1 लाख रुपये जरी पकडले तर 42 लाख रुपये हे आहेत आणि 40-42-50 गायी आम्ही ह्याच्यातून विकल्यात म्हणजे 50 लाख रुपये ते पण आम्ही कमावलेत. आणि दूध व्यवसायातून आज 17-18 वर्षात एक 25-30 लाख रुपये हे पण कमावलेत. म्हणजे कोट्याधी 1.25 कोटी रुपये 17-18 वर्षात या आम्ही व्यवसायातून कमावलेले आहेत. त्याच्यामुळं याच्याकडं प्रत्येक शेतकऱ्यानं आवर्जून यावं. जो व्यवसाय कोट्याधीश बनवत असेल तो व्यवसाय केला पाहिजे. नोकरीच्या मागे न लागता हा व्यवसाय दूध व्यवसाय प्रत्येक नवयुवकांनी केला पाहिजे. आपण हा मुक्त संचार पद्धतीने गोठा आणि संकरित गायींचा गोठा तोही एवढे चॅलेंजेस असताना शृंगारे बंधूंनी उत्तम पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि ते नवीन तरुणांना संदेश देत आहे की नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करा. या शृंगारे बंधूंकडे बघून नवयुवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं. नोकरी मिळत नाही म्हणून रडत बसू नये असा एक संदेश शृंगारे बंधूंनी. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम टू टाइमला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. अशाच नवीन स्टोरी यशोगाथा घेऊन आम्ही पुन्हा येतोय तुमच्या भेटीला. धन्यवाद.